30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा। नमस्कार, तुम्ही पोळतात मुंबई तकच्या कौल गोव्याचा या विशेष कार्यक्रमात सगळ्यांना येवकार। आता मी कोकणीमध्ये याची सुरुवात केली आहे। हे का केली ते विशेष सांगण्याची गरज नाही। आम्ही गोव्यात आहोत। मुंबई तकची ही हा विशेष कार्यक्रम आम्ही गोव्यातून करतोय, कौल गोव्याचा। आम्ही अनेक राजकीय नेत्यांची तुमच्या भेटीगाठी केल्यात, पण आज आम्ही चर्चा करणार आहोत गोव्यातल्या काही वरिष्ठ पत्रकारांशी। गोव्यात नक्की काय चाललंय, गोव्याचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय, एकूणच गेल्या काही वर्षांमधल्या गोव्याच्या राजकारणाबद्दल ही चर्चा असताना या निवडणुकीकडे विशेष करून सगळ्या देशाचं लक्ष आहे। त्यामुळे गोव्याच्या या निवडणुकांमध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत, कुठले मुद्दे टर्निंग पॉईंट ठरू शकतात, सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी विशेष पाहुणे माझ्यासोबत आहेत। माझे सहकारी साहिल जोशी, मुंबई तकचे संपादक माझ्यासोबत आहेतच। शिवाय प्रमोद आचार्य माझ्यासोबत आहेत, वरिष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई आहेत, आणि वरिष्ठ पत्रकार किशोर नाईक गावकर। ही सगळी मंडळी अनेक वर्ष गोव्याचं राजकारण अत्यंत जवळून बघतात, आणि म्हणून आज त्यांच्यासोबत आपण हा गोव्याचा पल्स जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत। सुरुवात करूया साहिल या मुद्द्यावरती। साहिल, पहिल्यांदा तुझ्याहून सुरुवात करतो। आता आपण जवळजवळ गोव्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या राजकारण्यांशी बोललो होतो आपण गेले काही दिवस। गोव्याचं राजकारण जितकं याच्यापूर्वी जितकं अनस्टेबल होतं, जितकं अनप्रेडिक्टेबल होतं, तितकंच अजूनही आहे। त्याच्याहून जास्त झालं माझ्या मते। आता मगाशी संदेश बोलताना म्हणाले की आता कंटाळा आलाय बघून, अक्षरशः तशा पद्धतीचं राजकारण झालेलं आहे। कारण दुपारी मी काही लोकांशी बोलत होतो, तर त्याच्यामध्ये आता तर कोणाला ह्याच्याबद्दल काही वाटत पण नाही की आपण कुठल्या पक्षात होतो, कुठल्या पक्षातनं कुठल्या पक्षात गेलोय, कुठल्या पक्षातनं आपण निवडणूक लढवतोय, आणि निवडून आल्यानंतर आपण कुठल्या पक्षात जाणार आहे। म्हणजे ह्याच्यापेक्षा काय म्हणतात त्याला की अनप्रेडिक्टेबल राजकारण। हे राजकारण अनप्रेडिक्टेबल असतं प्रत्येक, असं नाही की गोव्याचीच काही चूक आहे त्याच्यामध्ये। अर्थात गोव्यामध्ये 40च सीट असल्यामुळे साहजिकच आहे ते डोळ्यात भरून येतं। आपण महाराष्ट्रात सुद्धा बघितलं की निवडणुकीच्या तोंडावर कशा लोकांनी उड्या मारल्या इकडून तिकडे, आणि थोडंसं साम्य त्याच्यामध्ये असं आहे की गोव्यात सुद्धा विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षात गेले, महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षात गेले होते। पण इंटरेस्टिंग यावेळेस असं आहे की कुठेतरी गोव्यात नवीन प्रयोग होत आहेत असं मला वाटतं। त्याच्यामधलं एक रिव्होल्युशनरी पार्टी की जी आपण म्हणू शकतो की प्युअर गोव्यांसाठी म्हणून आम्ही करतोय। गोव्यान थोडंसं हार्ड हिट, त्यांचं हार्डलाइनर असतील ते त्याच्यामध्ये, पण एक सुरुवात आहे कुठेतरी। तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षाला वाटतं की लेट्स ट्राय अँड चेक की आपण गोव्यामध्ये काय करू शकतो का, पूर्व किनारपट्टीवरनं पश्चिम किनारपट्टीवर। आम आदमी पार्टीला वाटतंय की गोवा कॅन बी काय म्हणतात प्रयोगशाळा, की जिथे आपण काही प्रयोग आपल्या सक्सेसफुल करू शकतो का, जसं आपण दिल्लीत केला तसं। ऑप्शन्स मिळत आहेत कुठेतरी, आणि हे ऑप्शन्स जेवढे जास्त असतील ना तेवढं चेक अँड बॅलन्स मला असं वाटतं की जास्त राहतं। त्याच्यामुळे त्या ऑप्शन्सवरती आता गोव्याचे लोक कसं मतदान करतात हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग असेल। प्रमोद, इतकी दिवस आता बघतोय ही निवडणूक झालेली आहे, काय वाटतं यंदाची थोडी वेगळी वाटते निवडणूक की तशीच आहे? नाही, म्हणजे फोडाफोडीच्या राजकारण आम्हाला नवं नाहीये, पण एवढी फोडाफोड म्हणजे आम्ही, मला वाटतं एक 15 दिवसाआधी ट्रॅक सुद्धा सोडून दिला की कोण कुठल्या पक्षात आहे ते। म्हणजे मला वाटतं गेल्या वेळेला मी आणि संदेशभाई भेटलो होतो तेव्हा आम्ही ठरवलं की विड्रॉवल झाल्यानंतर बघूया, कारण जोपर्यंत विड्रॉवल होत नाही तोपर्यंत कोण कुठे असणार याची शाश्वती नसते। आमचे आमदार फुटायचे, यावेळेला उमेदवारच फुटतायत, तिकीट जाहीर झाल्यानंतर सुद्धा फुटतायत। म्हणजे एवढी केविलवाणी परिस्थिती आहे। तर त्यामुळे निश्चितच म्हणजे कंटाळा आलाय, वीट आलाय। ते पिक्चरचं उदाहरण दिलं पाहिजे मला असं वाटतं। नाही, पिक्चरचं उदाहरण म्हणजे मला खूप जण इकडे आल्यावर विचारतात की तुमचं गोव्याचं राजकारण जरा एका छोट्या ह्याच्यामध्ये सांगा। असं मी त्यांना सांगितलं की सध्या काही लोकांसाठी आपलं हे मल्टी स्टारर ब्लॉकबस्टर आहे, त्या मल्टी स्टारर ब्लॉकबस्टरमध्ये काही लोकांसाठी काँग्रेस इज द लिडिंग मॅन, काही लोकांसाठी बीजेपी इज द लिडिंग मॅन, काही लोकांसाठी काँग्रेस इज द मेन विलन, काही लोकांसाठी बीजेपी इज द मेन विलन। पण एक गोष्ट याच्यात झाली आहे की आप इज इमर्जिंग एज अ लिडिंग लेडी। सो सध्या बीजेपी ला असं प्रकर्षाने वाटतं आपचं मन जिंकण्याचा प्रयत्न लिडिंग मॅन। हो, म्हणजे बीजेपी सध्या प्री पोल त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते, कारण त्यांना वाटतं की आम आदमी पार्टी काँग्रेसची जी वोट शेअर आहे किंवा एंटी बीजेपी किंवा नॉन बीजेपी जी वोट शेअर आहे ती व्हर्टिकल स्प्लिट घडवून जर कोणी आणू शकत असेल सध्याच्या परिस्थितीत तर ते आम आदमी पार्टी आहे। आणि काँग्रेसला वाटतं की काही झालं आणि आपण जर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आलो तर पोस्ट पोलमध्ये आम आदमी पार्टी आपल्याबरोबर राहणार। सो एक पक्ष त्यांना प्री पोल त्यांना पटवू पाहत आहे, दुसरा त्यांना पोस्ट पोल पटवू पाहत आहे। त्यामुळे आम आदमी पार्टी इज एमर्जिंग एज द
लिडिंग लेडी ऑफ दिस मल्टीस्टारर ब्लॉकबस्टर. संजय राऊत म्हणतात ना की डोळे मारतात. हो ते राज ठाकरे म्हणते की राज डोळा ठाकरे कोण म्हणतात. मारतंय बघूया आपण. डोळा कोण मारते ते बघूया. कोण मारेल डोळा तुम्हाला वाटतं? संदेश प्रभुदेसाई, तुम्ही आता इतकी वर्ष राजकारण बघितलं गोव्याचं आणि कदाचित असंच सगळं राजकारण राहिलं गोव्याचं, पण आता या सिच्युएशनमध्ये नवीन खेळाडूंची एंट्री झाली. म्हणजे पूर्वी फक्त काँग्रेस, भाजप सुरुवातीला नवीनच, खरं तर भाजप नंतर आलं, मगो पक्ष, काँग्रेस पक्ष, पण आता अजून नवीन पक्ष झाले. तर जास्तच आधी वाटलं की दुरंगी, तिरंगी, चौरंगी, आता मल्टी कलर झाला एकदम. एक म्हणजे मी प्रमोद सारखं कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलणार नाही. त्यानं सरळ एक लिडिंग लेडी तयार केली, कारण लोक तशी नाही, लोक त्या मूडमध्ये नाहीत. हां, दुसरी गोष्ट, एक फार चांगली गोष्ट झाली पहिल्यांदा गोव्यात बऱ्याच वर्षांनी. काय व्हायचं की पोस्ट पॉल डिफेक्शन्स व्हायची आणि मग फ्रस्ट्रेशनचं लेवल हळूहळू कमी व्हायचं 5 वर्षांनी, आणि मग 5 वर्षांनी एक वेगळा मूड असायचा. हां, आज काय झालं की प्रीपोल डिफेक्शन्स झालीत. ही आमच्यासाठी फार मोठी ब्लेसिंग आहे असं मला वाटतं. तर त्या प्रीपोल डिफेक्शनमुळे जी फ्रस्ट्रेशन आहे ना, ते फ्रस्ट्रेशन 14 फेब्रुवारीला तिथं काहीतरी त्या फ्रस्ट्रेशनचे हे आपल्याला बघायला मिळतं. एक त्याच्यामध्ये फक्त ऍड करायचं आहे, तुम्हीच उत्तर द्या त्याच्यामध्ये. पण ह्याचा अर्थ पोस्टपोल होणार नाही तसं थोडीच आहे. नाही, अजिबात नाही. असं मी अजिबात म्हटलं नाही. उलट मी हे सुद्धा म्हटलं की काँग्रेसवाल्यांनी तिन्ही देवांसमोर जाऊन शपथा घेतल्या, हां, की आम्ही फुटणार नाही. हे बरं आहे, ठीक आहे, पण आम्ही फोडणार नाही म्हणून त्यांनी कुठं शपथ घेतली? हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे की फुटणार नाही खरं, पण फोडणार नाही असं कोणी सांगितलं? प्रामाणिकपणाची शपथ काल घेतली यांनी, आम आदमी पार्टीवाल्यांनी घेतली. ऍफिडेव्हिट दिलं त्यांनी. हा, पण आम्ही डिफेक्शन करण्याच्या बाबतीत अप्रामाणिक राहणार नाही वगैरे असं काही त्यांनी काल म्हटलं नाही. समोरच्या वेळी घेणार नाही. उद्या शेवटी आजपर्यंत 40 मतदारसंघ झाल्यापासून, म्हणजे पहिली निवडणूक होती मला वाटतं 1990ची, तेव्हापासून आतापर्यंत फक्त 2दाच आपल्याला 21 सीटं मिळालीत. एकदा 1999 मध्ये काँग्रेसला आणि 2012 मध्ये बीजेपीला. नाहीतर आमच्याकडे हंग असेंब्ली म्हणून ती डिफेक्शन्स, कारण इथं कॅन्डिडेट सेंट्रिक इलेक्शन आहे. आता झालंय काय ना, या वेळेला आपण बाकीच्या गोष्टी नंतर बोलू, पण 2012 मध्ये एक काँग्रेसला घरी पाठवायचं असा एक मूड होता, व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्यावेळी एक डेफिनेट ऑल्टरनेटिव्ह लोकांपुढे होतं. हां, अरविंद केजरीवाल जन्माला, म्हणजे राजकीयदृष्ट्या जन्माला येण्यापूर्वी मनोहर पर्रीकार हा गोव्याचा अरविंद केजरीवाल होता, आणि लोक त्या बाजूला गेली सरळ. आता तसाच मूड गोव्यामध्ये आहे, व्हेरी स्ट्रॉंग मूड, की भाजपाला घरी पाठवायचं, पण डेफिनेट ऑल्टरनेटिव्ह दिसत नाही. आपण म्हणतो की टीना फॅक्टर जो असतो, देर इज नो अल्टरनेटिव्ह. देर इज नो अल्टरनेटिव्ह. तो टीना फॅक्टर जो आहे ना, त्या टीना फॅक्टरच्या बाबतीत शेवटी लोक कशा प्रकारचं ऑल्टरनेटिव्ह निवडतील ते आपण बघायला पाहिजे. कारण आता वरच्यावर बघितलं तर वाटतं आपल्याला की भाजपा एका बाजूला आणि 3 अँटी बीजेपी दुसऱ्या बाजूला, टीएमसी आहे, काँग्रेस आहे, आप आहे. अशी परिस्थिती गोव्यात 2012 पासून झाली नाही. म्हणून आपनं एवढं चांगलं इम्प्रेसिव्ह काम गेल्या करून सुद्धा त्यांचं एकही आलं नाही. हां, त्याचं कारण असं होतं की लोकांनी ठरवलं, चर्चनेही ठरवलं होतं आणि लोकांनीही ठरवलं की मतं स्प्लिट करायची नाही. डिफेक्टर्स परत आपल्या पक्षात येतात आणि परत निवडून कशावर येतात? स्प्लिट वोटमुळे येतात. आपण म्हणजे त्या स्प्लिटच्या मुद्द्यावरती आपण खरं तर येऊया, पण मला किशोर नायगावकरांना हा प्रश्न विचारायचा. किशोरजी, आपण याच्यापूर्वी बघितलं, म्हणजे सगळे मुद्दे त्यांनी सांगितलेत की डिफेक्शन कसे होतात. लोकांचा एक पल्स असतो, शेवटी लोक असतात, शेवटी त्यांच्यावरच तेच मतदान करतात, त्यांच्यावर सरकार ठरत असतं. गोव्याच्या लोकांचं काय म्हणणं? तुम्ही आता लोकांमध्ये जातायत, बघताय तुम्ही, म्हणजे तुम्हाला इतक्या वर्षाचा पल्स माहिती आहे गोव्याचा. लोकांना काय वाटतं? लोकांना हे सगळं आवडतंय का ज्या प्रकारे होतं? म्हणजे गेल्या वेळेस लोक आली, म्हणजे काँग्रेसचे सगळे आमदार निवडून आले, त्याचे जवळजवळ सगळेच आमदार पक्ष सोडून गेले. आज पक्षात 2च आमदार शिल्लक होते, तेही आता त्याच्यापैकी एकच निवडणुकीच्या रिंगणात आहे. लोकांना याच्याबद्दल काहीच वाटत नाही का गोव्याच्या? नाही, नक्कीच लोकांना वाटतं आणि लोकांना या गोष्टी आवडतही नाहीत. परंतु कसं आहे की गोव्याचं राजकारण मुळातच तशाच पद्धतीनं चालत आले, त्यामुळे लोकांना वाटतं, पण लोक निवडणुकीच्या वेळेला योग्य विचार करून मतदान करतात, असा गोव्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. आता कसं आहे की नॅशनल लेवलवरती आज आप दिल्लीमध्ये सत्तेत आहे, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत, तर त्या पक्षांना वाटतं की गोव्यात एक प्रयोग करायचे म्हणून. यापूर्वी असे अनेक प्रयोग झाले, म्हणजे जे पक्ष वेगवेगळ्या राज्यात सत्तेवरती होते त्यांनी गोव्यात येऊन गोव्यात प्रयोग करण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न गोव्यात यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून आलं नाही. सुरुवातीला मगो युगो, त्याच्यानंतर काँग्रेसचा प्रवेश झाला, मग भाजप आला, म्हणजे भाजप काँग्रेस,
म्हणजे दुरंगी आणि तिरंगी अशा पद्धतीची रचना ही गोव्याच्या राजकारणाची बनलेली आहे. आता सुद्धा आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेसनं कितीही जरी प्रयत्न केले तर ग्राउंड रियालिटी आजच्या घडीला लोकांना कळून चुकलंय की कुठेतरी मतांचं स्प्लिट होणार आहे आणि त्याचा फायदा बीजेपीला होणार आहे. त्यामुळे जे एंटी बीजेपी वोट्स आहेत त्या आज काँग्रेसच्या बाजूने वळताना आपल्याला दिसत आहेत. आणि दुसरी गोष्ट, भाजपाचे जे सहानुभूती, आता केडर भाजपचा नाराज आहे, पण त्यांना माहीत आहे की ही नाराजी आज जर आम्ही ह्या नाराजीमुळे दुसऱ्याकडे जर गेलो तर भाजपची सत्ता जाणार आहे. त्यामुळे त्यांची इच्छा नसूनही ते भाजपलाच मतदान करणार आहे. गोव्यातली खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच होणार आहे. हे आम आदमी पार्टीनं प्रयत्न केले आहेत. तृणमूल काँग्रेसला तर मला वाटतं स्पर्धेतच सध्या धरत नाही. त्यांचं हे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला भाजपा हा पर्याय नाही तिथं आम आदमी पार्टी कामगिरी करू शकते. परंतु जिथं ज्या ज्या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसची लढत आहे तिथं भाजपा आणि काँग्रेसचीच लढत होणार आहे. जिथं काँग्रेस वीक आहे तिथं कदाचित आम आदमी पार्टी काहीतरी प्रभाव पाडू शकेल. जिथं बीजेपी नाही आहे तिथं आम आदमी पार्टी. पण दोन्ही पक्षातच ही लढत होणार आहे. आणि आजच्या घडीला मला तर असं वाटतं की एकतर काँग्रेस पूर्ण बहुमत घेईल नाहीतर बीजेपी पूर्ण बहुमत घेईल. मला हँग असेंब्लीची शक्यता वाटत नाहीये. हे खूप स्ट्रॉंग ओपिनियन आहे. मला एक प्रश्न ह्याच्याबद्दलच बोलायचा आहे. हो, एकच गोष्ट सांगायची की शेवटी प्रेडिक्शन आहे. पण मी असंही एक प्रेडिक्शन मला वाटतंय जिथं ऑल्टरनेटिव्ह मी सांगितलं इज नॉट व्हेरी क्लिअर आणि लोक जर अशा वेगवेगळ्या ऑल्टरनेटिव्हसाठी गेल्या, जिथं तुम्ही सांगितलं की रिव्होल्युशनरी गव्हर्नन्स इज ऑल्सो मेकिंग अ डॅन्ट मे बी 20-25%, याच्यातून सगळी एक विचित्र परिस्थिती तयार होऊ शकते. आणि त्या परिस्थितीमध्ये जर उद्या काही सीटं म्हणजे कुणालाच हंग असेंब्ली झाली आणि त्या हंग असेंब्लीमध्ये बीजेपीला थोडी, काँग्रेसला थोडी, आपला थोडी, बाकीची एमजीला थोडी अशी जर मिळाली आणि त्याच्यामध्ये काय होणार की कुणीच कुणाबरोबर जायला तयार नाही अशी एक परिस्थिती तयार होऊ शकते. हां, म्हणजे सोडून द्या की काँग्रेस वा आप बीजेपी बरोबर जाईल, हां, पण आप आणि काँग्रेस सुद्धा एकत्र येतील की काय. सो अशा परिस्थितीमध्ये विदिन अ मंथ प्रेसिडेंट रूल सुद्धा येऊ शकतो. बिकॉज बीजेपी विल जम्प ॲट इट. दे विल जम्प ॲट दिस ऑपॉर्च्युनिटी. मला एका वेगळ्या प्रश्नाबद्दल विचारत होतो आणि त्याच्यामध्ये हे बोलताना तो मुद्दा आला आणि तेव्हाच मला ते डोक्यात आलं. इंटरेस्टिंग, गोव्यामध्ये मला हे वाटतं नेहमी की अनेक राज्यांमध्ये आम्ही बघितलंय की नॅशनल पार्टीज अस्तित्वात होत्या. नॅशनल पार्टीजकडनं त्या राज्यांचा प्रवास रिजनल पार्टीजकडे झाला. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कुठे तुम्ही पंजाब घ्या, पंजाब पण त्याच्यामध्ये घेऊ शकता, अकाली दल वगैरे असेल. गोवा एकमेव राज्य आहे की जिथे रिजनल पार्टीज स्ट्रॉंग होत्या आणि रिजनल पार्टीजकडनं राजकारण हे नॅशनल पार्टीजने ताब्यात घेतलं. म्हणजे असं म्हणतात की मगोपाच्या खांद्यावर बसून भाजप इकडे आली. काँग्रेसने पण असंच मगोमध्ये फूट पाडून काँग्रेस या ठिकाणी स्ट्रॉंग बनवली. पुन्हा एकदा गोव्याचा प्रवास रिजनल पार्टीजकडे वळू शकतो का आता ती शक्यता पूर्ण मावळली असं वाटतं. म्हणजे गोव्यासारख्या राज्यामध्ये तर हे ही गोष्ट फार वेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे. म्हणजे मी हल्ली जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये मी एक चॅप्टरच याच्यावर लिहिलंय की नॅशनल माइन्स, आपल्याकडे माइन्स भरपूर आहेत ना, आणि रिजनल रिजेक्ट्स, आपण ते रिजेक्ट्स म्हणून टाकतो तसे. गोव्यामध्ये आजपर्यंत सुद्धा रिजनल पॉलिटिक्सच आहे. हां, फक्त ही सगळी रिजनल सेंटिमेंट्सची लोक सुरुवातीला काँग्रेसमध्ये गेली. हां, आणि युजी आणि एमजी हे दोन जे होते ते दोघेही इथं आले आणि त्याच्यातनं काँग्रेस स्ट्रॉंग झाली 1977 मध्ये. त्याच्या आधी इथं फक्त रिजनल पार्टीचं सरकार होतं. तीच लोक गेली, दुसरी कुठली लोक आले नाहीत. हां, तेच फोर्सेस. आणि त्याच्यानंतर एमजीचे जे रिजनल फोर्सेस होते, एमजी जे वगैरे, ती लोक बीजेपीकडे वळली. ते हिंदुत्ववादी वगैरे फार कमी प्रमाणात वळले. सो अजूनपर्यंत इथं नॅशनल पार्टीच्या नावानं रिजनल पॉलिटिक्सच चालतं. आणि रिजनल पार्टीज ज्या इथं आहेत त्या रिजनल पार्टीज 40ही मतदारसंघात कंटेस्ट करण्याच्या परिस्थितीत अजूनही नाही आहेत. कुठली रिजनल पार्टी, आता मी मगोला काही रिजनल पार्टी म्हणायला तयार नाही. हां, आपण म्हणूया त्याला नाही, सब रिजनल नाही, जी महाराष्ट्राची म्हणजे गोव्याची अस्मिताच महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यासाठी. हां, पण नाव अजून तेच आहे ना. तर लोक आता आजची मुलं विचारतात हे महाराष्ट्रवादी का, तर ते महाराष्ट्रामध्ये घालायला बघत होते. ओ असं बन चॅप्टर क्लोज्ड अच्छा तरुण पिढीसाठी असं प्रकार झालाय तो. म्हणून ती एमजीची परिस्थिती ही झाली. तर बाकीची जी लोक आहेत गोवा फॉरवर्ड, आम्ही सत्तेवर येणार म्हणजे काय, किती घेणार सीट कंटेस्ट करणार, 3-4. एमजीपी सीट कंटेस्ट करणार 8-10. याच्यातनं काही तुम्ही सरकार घडवू शकता.
नाही घडवू शकत. तर हे सगळे रिजनल फोर्सेस जे आहेत ते अजूनपर्यंत तरी त्या तशा नॅशनल पार्टी बरोबरच आहेत. आता ते थोडे आपमध्ये गेलेत. आम आदमी पार्टीमध्येही परत रिवायवल होण्याचे चान्सेस नाही असं वाटतं. मला तरी अजून तसं वाटत नाही. अजूनपर्यंत तरी सगळे रिजनल फोर्सेस वा रिजनल सेंटिमेंट्स जे आहेत ते रिजनल सेंटिमेंट्स आपल्याला अजूनपर्यंत तरी त्या नॅशनल याच्यामध्येच गेलेली दिसतात आणि तिथं आपल्याला ती सापडतात. ती त्याच्यातनं बाहेर काढण्याचे भरपूर प्रयोग झाले आतापर्यंत, 1 आणि 2 नाही, किती अशा रिजनल पार्टीज झाल्या. आता जो पण होतोय तो- प्रयोग आता जो प्रयोग होतोय प्रमोद, काय वाटतं म्हणजे की आता रेव्होल्युशनरी गोवा आलाय किंवा गेल्या वेळेस 2017ला गोवा फॉरवर्ड होती, त्यांनी गोयकर पॉइंट, तोही कुठेतरी स्थानिक अस्मितेचाच मुद्दा होता. पण मग हे येणं काय चुकीचं आहे? येत असेल तर काय हरकत आणि काय? याच्यापूर्वी युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक तो पण पार्टी होता. म्हणून फार मोठ्या प्रमाणात मुवमेंट कसं सुरू झालं होता, चर्चिल आलेमावने केला होता, मग तेही उठले आणि सरळ नॅशनल पार्टीमध्ये गेले, अशी परिस्थिती. मला सध्या आणखी एक विचित्र परिस्थिती दिसते याच बाबतीत. म्हणजे आज जर तुम्ही काँग्रेसचा वोट शेअर म्हणाल तर काँग्रेसमधले सगळे जे दिग्गज नेते होते ते भारतीय जनता पक्षात गेले. सो त्यांना नेमकं माहीत नाहीये की आपल्याकडे आपली मतं किती राहिलीत आणि ते किती घेऊन गेलेत. आज भारतीय जनता पक्षाचं केडर व्हर्टिकली स्प्लिट झालंय. सो आज त्यांनाही माहीत नाहीये की आपली वोट शेअर आपल्याकडे किती आहे आणि किती बाहेर गेलाय. आम आदमी पार्टीसारखा पक्ष आलाय तो कुणाची मतं घेतोय आणि कुणाची मतं फोडतोय माहीत नाहीये. आणि त्याचबरोबर रेव्होल्युशनरी गोवन्स सारखा पक्ष आहे, त्या पक्षाला जर बघितलं तर तेही कुणाची मतं फोडणार आणि कुणाची मतं घेणार ही आपल्याला माहित नाहीये. सो एक विचित्र परिस्थिती झाली आहे की आज जर तुम्हाला विचारशील की या पक्षाला की तुमचा वोट शेअर किती आहे, एक्झॅक्टली किती आहे, तर याच्यातल्या एकाही पक्षाला माहित नाही की आपला वोट शेअर किती आहे. त्याच्यात रिजनल पक्षांचा जो मुद्दा आहे, गोवा फॉरवर्ड सारखा पक्ष ज्या हिकमतीने मागील निवडणूक लढवली होती त्यांनी, ते जर आपल्या तत्वांना धरून राहिले असते तर आज त्यांना विस्तारण्यास संधी मिळाली असती. ही संधी गेली. बरोबर आहे, कारण ही वोट बँक म्हणून जी होती ती काँग्रेसची वोट बँक कुठं आहे हे काँग्रेसलाही ठाऊक नाही, आणि बीजेपीची म्हणून जी वोट बँक आहे ती सगळी बीजेपीनंच साईडलाईन करून टाकले. तर त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. तुला वोट बँकची स्पष्टताच मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट जी आहे की त्याच्यामुळे असं झालंय की जोपर्यंत ही निवडणूक होत नाही तोपर्यंत नेमकं कोण कुणाची मतं खातं नाही, पण वेगळं गोव्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर मला वाटतं की गोव्यात जे नॅशनल पार्टीज आहेत ते गोव्यात येऊन रिजनलच बनतात. आता गोव्याचा भाजप आणि नॅशनल भाजप याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. मागच्या वेळेला 2017च्या निवडणुकीत 13 पैकी 7 आमदार हे ख्रिश्चन होते भाजपचे. मग बाकीच्या राज्यात कुठेच आपल्याला मायनॉरिटी सेक्शन भाजपकडे वळताना दिसत नाही. तो गोव्यात दिसतो. गोव्यात बीफ चालत नाही, गोव्यात बीफ चालतं, बाकीकडे बीफ चालत नाही. त्यामुळे रिजनल पार्टी म्हणून जर आपण बघायचं झालं तर रिजनल जो आहे राष्ट्रीय पक्षांचं ते गोव्यात अजूनही शाबूत ठेवलेलं आहे. आता जसं संदेश सरांनी सांगितलं की महाराष्ट्रवादी हा जो शब्द आहे तो आता त्यांना नवीन पिढीशी काही देणं घेणंच नाहीये. तेच लढवणारच 6 जागा, त्यामुळे त्या 6 जागातल्या 4 जागा आले तरी ते सत्तेवरती क्लेम करू शकतात, असा विषय गोव्यातला आहे. तो रिजनल पार्टीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आता रिव्हॉल्युशनरी गोवन्स म्हणजे गोवन्नस, गोव्याची आयडेंटिटी हा विषय घेऊन आलाय. तो गोवन्नस आणि गोव्याची आयडेंटिटी ठरवणारा घटक आज गोव्यात दिवसेंदिवस कमी होत चाललाय. त्यामुळे यापुढे रिजनल पार्टी गोव्यात फक्त गोव्याचं अस्तित्व हा विषय घेऊन तग धरू शकणार नाही. पण त्यांचे 5-6 जरी सीट आले जिंकून तर सत्ता कुणाची असेल ते ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा ना, म्हणजे खरं त्याच्याकडे वळायचं म्हणजे त्याच्यापेक्षा एक थोडंसं राजकारण, आपलं भारतीय राजकारण हे खूप व्यक्तिकेंद्रित असतं बऱ्याचदा. आयडेंटिटी पॉलिटिक्स आपल्याकडे. ही निवडणूक जी होती त्याच्या आधी गोव्यातलं देशाला कळलेलं सगळ्यात मोठं नाव होतं मनोहर पर्रीकरांचं. आणि खरं तर तो मुद्दा मला महत्वाचा आहे इथे चर्चेला घ्यायचा आहे. मनोहर पर्रीकरांशी होणारी पहिली निवडणूक आहे. 2 खरं तर घटक आहेत. तर त्यांच्याशिवाय होणारी पहिली निवडणूक, त्यांनी पूर्ण बहुमत मिळवून दिलं भाजपला इथे. गेल्या वेळेसही बहुमत नसताना सत्ता मिळवून देण्याचा चमत्कार त्यांनी केला होता. चमत्कार म्हणाल अजून काही शब्द वापरू शकतो आपण, पण सध्या चमत्कार म्हणूया. त्यांच्या मुलालाच तिकीट नाकारलं जाणं आणि मनोहर पर्रीकरांशिवायची भाजप, याच्याबद्दल खूप चर्चा देशभर सध्या. त्यामुळे कदाचित निवडणुकीत देशभर एक वेगळाच इंटरेस्ट तयार झाला. मला वाटतं महाराष्ट्रात तर खूप लोक याच्यावेळीच बघतात की काय होतंय गोव्यात, पर्रीकर नाही आहेत, पर्रीकरांच्या मुलाला तिकीट दिलं जात नाही. देशभर कुठेतरी भाजपवरती प्रश्न उपस्थित केला त्याच्यामुळे. मला वाटतं की आपण एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला मनोहर पर्रीकरांचं निधन झालं आणि जी पोटनिवडणूक झाली पणजी, त्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होणं ही खूप मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. तो कसा काय झाला पराभव? त्यावेळेला उत्पलची नाराजी होतीच, परंतु खरं म्हणजे त्यावेळेला भाजपला प्रचार सुद्धा करायची गरज भासायला नको होती. म्हणजे ब्लाइंडली भाजप तिथे जिंकून यायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. त्यामुळे तो मुद्दा 2012 मध्ये पूर्ण बहुमत दिलेलं सरकार असताना सुद्धा 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 13 सीटवर आली
आणि तेव्हा काही काँग्रेसचं काही खूप काही वातावरण होतं, अशी पण परिस्थिती नव्हती, पण तरी सुद्धा ती परिस्थिती झाली नव्हती. हा पण एक मुद्दा महत्वाचा आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पणजीमध्ये मनोहर पर्रीकर कधीही कम्फर्टेबली जिंकले नाहीत, कधीच एकदाच कधीतरी जिंकले ते. नाहीतर त्यांना प्रत्येक वेळी बाबूसची मदत घेऊनच जिंकावं लागत होतं. शेवटी एवढंच बाबूसनं मग त्या गेल्यावर ठरवलं की आता मीच लढतो आणि मीच तर निवडून देत होतो त्यांना. एवढं साधं समीकरण आहे. प्रमोद, काय पणजीमध्ये खूप चित्र इंटरेस्टिंग झालं. म्हणजे गोव्याची चर्चा राजकारणापेक्षा पणजीच्याच राजकारणाची जास्त चर्चा होते. पणजीच्या सीटचं काय होईल? उत्पल बद्दल काय मत आहे? म्हणजे तू बघितलं उत्पलला कसं चालू आहे? उत्पल इज अ वाईल्ड कार्ड ऑफ दिस इलेक्शन. म्हणजे ते वाईल्ड कार्ड कसं नाही, वाईल्ड कार्डला एंट्री मिळेल की नाही याच्यापेक्षा ते वाईल्ड कार्ड पर्रीकर या नावामुळे आणि पर्रीकरांच्या वारशामुळे पणजीपेक्षा त्यांच्या गोवाभर पसरलेल्या केडरवर काय प्रभाव टाकतं. कारण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की पणजीतील ग्राउंड रिअलिटी खूप वेगळी आहे आणि उत्पल पर्रीकर ही अशी व्यक्ती आहे की त्यांनी अखेर तिकीट जेव्हा नाकारलं गेलं तेव्हा ठरवलं की मी आता अपक्ष लढणार म्हणून. बाबूश मोन्सेरात ही अशी व्यक्ती आहे ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि ते आमदार आहेत पणजीचे. पण महत्वाचा मुद्दा आहे की 2017 नंतर ज्या रीतीने सरकार स्थापन झालं, जी मंडळी या सरकारमध्ये आली, ती भाजपाच्या केडरमध्ये जी प्रचंड खतखत आहे, ती भाजपाच्या केडरमध्ये जे प्रचंड असंतोष आहे, त्या असंतोषाला कुणीच वाट मेकळी करून देत नव्हता. त्यांना काहीतरी एक होप हवी होती, त्यांना कोणतरी एक मॅस्कॉट हवा होता. सडनली जेव्हा उत्पल पर्रीकरांनी बंड केलं आणि पर्रीकरांच्या मुलाने बंड केलं, त्यांना तो मॅस्कॉट मिळाला आणि सडनली आपण बघतो की सगळेजण सांगायला की आम्ही सगळे उत्पल बरोबर आहोत, आम्ही पणजीत येऊन उत्पलसाठी प्रचार करू. त्यामुळे उत्पलचा जो प्रभाव आहे तो पणजीपेक्षा या भाजपच्या या खतखत असलेल्या असंतुष्ट असलेल्या केडरवर किती पडेल, आय थिंक ते मला ह्याच्याबद्दलच विचारायचं आहे आणि यू ओनली स्पीक अबाउट इट. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. मगाशी यांनी जो उल्लेख केला, मला नाही वाटत की एवढं इमोशनल राजकारण गोव्यामध्ये चालतं. असं असतं तर पर्रीकर गेल्यानंतर त्यांच्या निवडणुकीत भाजप कशी काय जिंकली? नाही, प्रमोदनं सांगितलं ते बरोबर आहे. आणि उत्पल पर्रीकर हा दिव्याखाली अंधार आहे. पणजीमध्ये अंधारच आहे सगळं. पण त्याच्या त्या बंडामुळं जे असंतुष्ट होते सगळी बीजेपीची केडर जी 18 सीट लक्षात घ्या, 40 मधले त्यांचे एक थोडे सालसेत मधले सोडले तर 18 सीट त्यांनी काँग्रेसवाल्यांना दिलेत. आता ह्या 18 सीटमध्ये तिथं खात्रीनं तिथं त्या केडरला एक कॉन्फिडन्स उत्पल पर्रीकरांच्या या बंडामुळं मिळाला. आता उत्पल पर्रीकर हा मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारसदार नाही आहे, तो कधीच नव्हता. मनोहर पर्रीकरांनी आपला राजकीय वारसदार ठरवला होता, त्याला तिकीट दिली होती. ते जेव्हा दिल्लीला गेले त्यावेळी सिद्धार्थ कुकळकरनं इथं कॉन्टेस्ट केलं होतं. त्याच्यानंतर सिद्धार्थ कुकळकर रिझाईन होऊन परत आल्यावर त्याच्यानंतर परत सिद्धार्थ कुकळकरला दिली होती. आता उत्पल पर्रीकर सांगतो की बाबूसला तिकीट दिली म्हणून ती मला आई हवी आहे. नाही, गेल्या मनोहर पर्रीकरांच्या राजकीय वारसदाराला तिकीट दिली होती तेव्हाही त्यांचा बायोलॉजिकल पुत्र मी वारस म्हणून सांगून तिकीट मागत होता. समजलं ना? तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. ह्या काही लोकांना समजत नाहीत आहे सगळ्या गोष्टी. मला वाटतं ना या वेळेला भाजपनं निव्वळ प्रॅक्टिकल विचार केला. निव्वळ प्रॅक्टिकल म्हणजे इमोशनली जर आपण गेलो ना तर इमोशनलचं खूप नुकसान राजकारणात होऊ शकतं. त्यामुळे इमोशनल भाजप अजिबात झालेला नाही. भाजप निष्ठुरपणे प्रॅक्टिकली गेलाय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कधी अंगाशी येतो पण मला नाही वाटत हा निष्ठुरपणा अंगाशी येणार. आता पणजीत केडर नाराज झालेला आहे, तो उत्पलकडे वळू शकतो. मांद्रेत केडर नाराज झालाय, तो पारसेकरांकडे वळू शकतो. बाकीच्या ठिकाणी त्यांना पर्याय नाही आहे. त्यामुळे भाजपचा केडर हा स्ट्रेट जाऊन आपला किंवा तृणमूलला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मतदान करेल असं मला तरी वाटत नाही. तो गुपचूपपणे जाईल, शिव्या देत मत देईल बीजेपीला, असंच होणार आहे. माझं मत या बाबतीत वेगळं आहे. माझं मत असं आहे की आणि जी मी भाजपाच्या लोकांशी बोलतो या सगळ्या बाबतीत की त्यांना एक गोष्ट लक्षात आली. आज सकाळी सुद्धा माझं एक अशी डिस्कशन चालू होतं व्हॉट्सअपवर की भाजपा जर टिकवायची असेल तर ही भाजपा संपायला हवी. हा एक अशा प्रकारचा फार स्ट्रॉंग एक मेसेज ते गोवा सुरक्षा मंच वगैरे गेल्या वेळेचे झालं त्यावेळेला झालं होतं. पण या वेळेला त्यांना हे करायचं कारण ही आजची भारतीय जनता पार्टी इज भारतीय जनता पार्टी ऑफ काँग्रेस. त्यांना भारतीय जनता पार्टी पाहिजे. तर मग ही भारतीय जनता पार्टी ऑफ काँग्रेस संपवायला तो अजेंडा होऊच शकत नाही ना. पर्रीकर पण तो भाजपचा अजेंडा
म्हणजे गोवंश हत्या बंदी असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, हिंदू संस्कृती असेल, नाही होऊ शकत ना, हे त्यांच्या लक्षात आलंय ना. नाही 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 नाही. गोव्यामध्ये काय आहे, गोव्यामध्ये मग तुम्ही नुसता भाजप कसा आणणार? नाही नाही, ते गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन, ते यानं सांगितलं की भाजपाचं, ते फार छान सांगितलं किशोरनं, की भाजपा जी गोव्यामध्ये आहे ती राष्ट्रीय भाजपा नाही आहे ही. ओके, इथं भाजपा म्हणजे कुठलाही, भाजपाच काय, कुठलाही पक्ष हिंदू आणि ख्रिश्चन या दोघांना एकत्र नेल्याशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही, म्हणजे सरकार घडवू शकत नाही, शक्य नाही ते. तर त्यामुळे त्यांनी सॉफ्ट हिंदुत्व बाजूला ठेवलं आधी, त्याच्यानंतर मग त्यांनी फक्त गुड गव्हर्नन्सवर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि 2012 मध्ये जेव्हा त्यांनी 21 मिळवली, त्यावेळी लक्षात घ्या, मोदी हे गुजरात मॉडेलमुळे कुठं होते प्रत्येकाला ठाऊक आहे. 2012 मध्ये मनोहर पर्रिकरनी त्यांना प्रचारासाठी सुद्धा इथं आणलं नाही, बिकॉज ही वॉज अ हिंदुत्व लीडर न घेताच मनोहर पर्रिकर सरकार घडवू शकतो. आता आपण हा नाही, मला शेवटी एक इंटरेस्टिंग राऊंड घ्यायचा आहे, थोडीशी फार गंभीर चर्चा नको करून. तू प्रश्न विचार. नाही, मला तो ते राऊंड शेवटचीच ती राऊंड घ्यायची आहे. 3 पत्रकार आहेत तिकडे. मला काही मी प्रेडिक्शन करणार नाही. मला नाही वाटत कमलेश आपण प्रेडिक्शन करूया. प्रेडिक्शन पाहिजे मला. काय वाटतं तुमचा ओपिनियन पोल आपण घेऊया. चला. नाही, माझा ओपिनियन पोल म्हणजे 2च परिस्थिती मला दिसतात. एक जी किशोरने सांगितली होती ती की पुढच्या एका आठवड्यात एक तर रॅपिड कॉन्सॉलिडेशन होईल, जिकडे मतदार ठरवेल की नाही आम्हाला वोट स्प्लिट करायचं नाहीये, आमच्याकडे हे पर्याय आहेत, वी विल स्टिक टू दोज पर्याय. नाही, एक पण तर ते काँग्रेस आणि बीजेपी काय नाही, कॉन्सॉलिडेशन जर झालं ना तर एक तर त्याने सांगितलं, एक तर काँग्रेसचं सरकार किंवा बीजेपीचं सरकार मध्ये काय असणार. आणि त्यात दुसरी जी शक्यता आहे ना ती प्रचंड खिचडी आहे, आणि ज्यात प्रेडिक्शन वगैरे काही नाही, त्याच्यानंतर काय होईल सांगता आत्ताच्या घडीला राष्ट्रपती राजवट सुद्धा येऊ शकते. आत्ताच्या घडीला प्रमोद सावंत परत नाही, आत्ताच्या घडीला मला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड असंतोष जाणवतो. म्हणजे सगळी सर्वेक्षणं जर तुम्ही बघितली तर 65% वर लोक म्हणतात की आम्हाला या सरकारमध्ये बदल पाहिजे. ठीक आहे. ओके. नाही, एक अँटी बीजेपी आहेच. तर अँटी बीजेपी वातावरणामध्ये लोकांनी जर वोट स्प्लिट केली नाहीत, एक, आणि दुसरी भाजपाच्या केडरनी मागच्या वेळेला जी RSSनं स्ट्रॅटेजी केली होती ती स्ट्रॅटेजी केली, आणि सगळी मतं जिंकणारा कुठलाही असू दे आपण त्याला तिथं मतं द्यायची असं जर ठरवलं तर ती ऑल्टरनेटिव्ह वेगवेगळी जी मला आजपर्यंत दिसतात त्याच्यामध्ये मला राष्ट्रपती राजवट हेच चित्र दिसतं. तुम्हाला सरकारच नाही. तुम्हाला काय तुमची काय पॉसिबिलिटी आहे? ओपिनियन पोल आम्ही देणं म्हणजे आम्ही फक्त प्रेडिक्शन करू शकतो. पण जसं मी मगाशीच म्हटलं की एकतर बीजेपी किंवा काँग्रेस, पण येस, एक मुद्दा जो मी मगाशी सांगत होतो की पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावरची एक व्यक्ती निधन पावते आणि त्याच्यानंतर ही निवडणूक होते. यापूर्वी भाऊसाहेब बांदोडकरांचं निधन झालं मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कन्या मुख्यमंत्री बनल्या, लगेच जे निवडणूक आली त्याच्यात शशिकला काकोडकर विजयी झाल्या. मला वाटतं की प्रमोद सावंत गेली 3 वर्षे त्यांनी मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थितीत जी काय आपली एक इमेज तयार केली, म्हणजे ज्या भाजपला आपण नेहमीच उच्चवर्णीयांचा पक्ष असा समजत होतो, त्याला भाजपनं एक बहुजन समाजाचा मुलामा लावण्याचा जो प्रयत्न केलाय तो कुठेतरी भाजपला फायद्याचा ठरू शकेल. आणि आय विल गिव्ह मोर मार्क्स, मे बी 1 मार्क टू बीजेपी मे कम टू पॉवर अगेन. बीजेपी. आता मला शेवटचा एक प्रश्न आहे, तुम्हाला पटापटा तुमचं डोकं चालवायचं हा, आहे. yes. सगळ्यांना सांगेल, तुला पण उत्तर Yes, द्यायचं. yes. मी 5-6 नावं घेणार आहे गोव्यातल्या राजकारण्यांची किंवा गोव्यामध्ये सध्या ऍक्टिव्ह असणाऱ्या राजकारण्यांची. त्यांचं नाव घेतल्यावर तुम्हाला पहिला शब्द कुठला सुचतो? ते तुम्हाला कॅरेक्टर सुचेल, गाणं सुचेल, एखाद्या चित्रपटातलं कॅरेक्टर सुचेल किंवा एखादं पौराणिक कॅरेक्टर सुचेल, काही तुम्हाला नावं घेतो, तुम्हाला ते पहिला शब्द कुठला सुचतो मला सांगायचं. प्रमोद, तिकडून सुरुवात करूया, एक एक करत, पण सगळ्यांनी उत्तर द्यायची आहे. प्रमोद सावंत. साहिल माईक प्रमोद सावंत. प्रमोद सावंत कन्फ्यूज चीफ मिनिस्टर. काय वाटतं प्रमोद सावंत? फर्स्ट वर्ड दॅट कम्स युअर. तुम्ही कुठलंही नाव घ्या, मी त्याला एकच उत्तर देणार, लँड डीलर. अरे बाप रे. तुम्हाला काय वाटतं? प्रमोद सावंत. प्रमोद सावंत भिवपाची गरज ना, अजिबात घाबरत नाहीत. त्यांना माहित आहे यश हे ते त्यांना यश मिळणारच आहे, म्हणजे बिंदास माणूस आहे तो. बिंदास माणूस, त्याला बिंदास. चिंता नाहीये. त्याला माहित आहे की एकतर हार किंवा जीत, बस. दुसरं नाव मी तुम्हाला घेतो इथे, उत्पल पर्रिकर. वाईल्ड कार्ड. वाईल्ड कार्ड. साहिल तू पण उत्तर द्यायचंय. माझ्या मते वाईल्ड कार्ड इज आता तुमचं काय? नाही, याच्या बाबतीत माझं वेगळं सांगा, वेगळं नाव. डेफिनेटली इंटरनल बीजेपीच्या पॉलिटिक्सचा एक इनोसंट बळी. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं
एक इमोशनल बळी. त्यांनी सांगितलं इनोसंट बळी, मी म्हणतो इमोशनल बळी. तिसरं नाव मला इथे घ्यायचं आहे, दिगंबर कामत. दिगंबर कामत इज कन्सेन्सस कॅन्डिडेट. कन्सेन्सस कन्सेन्सस कॅन्डिडेट. साहिल, तुला काय वाटतं? प्रॉबेबल चीफ मिनिस्टर हा. संदेशजी, तुम्हाला काय वाटतं? काहीही करू शकतो. काही करू शकतो. बरं, तुम्हाला काय वाटतं? अनप्रेडिक्टेबल. एक गोष्ट काहीही करू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो. याचाच अर्थ काय करू शकतो? सगळ्यांनाच लागू होता. चौथं नाव, कन्सेन्सस म्हटलं होतं. चौथं नाव बाबूश मोन्सेरात. अरे वा. अल्टिमेट ऑपॉर्च्युनिस्ट. अल्टिमेट. साहिल, राईट नाव पॉवर सेंटर. पॉवर सेंटर. ऍब्सोल्युटली कम्प्लिटली सगळ्या जमिनी खलास करून टाकणारा माणूस. काय किशोरी? मी यापूर्वी एका याच्यात बोललो होतो की बाबूश मोन्सेरात हा सत्तेपासून दूर राहू शकत नाही. तो पडला तर जे सरकार सत्तेवर येईल ते अस्थिर बनणार आहे आणि तो जिंकला तर तो त्या सरकारात मंत्री असणार आहे. 100%. आणि शेवटचं नाव मला त्याच्याशिवाय हे महत्वाचं नाव आहे, विश्वजित राणे. विश्वजित राणे फॉर एव्हर सीएम इन वेटिंग. भारतीय जनता पक्ष जर प्रतापसिंग राणेच्या मुलावर डोळे झाक करून जर विश्वास ठेवू लागला तर मग त्या केडरचं काय होणार मला माहित नाही. आतापर्यंत जे झालंय त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी अवस्था होईल त्यांची. साहिल, तुला काय वाटतं? माझ्या मते ही इज अ व्हेरी स्मार्ट पॉलिटिशियन. हा. त्याच्या पुढचं मी सांगतो. आजपर्यंत गोव्यामध्ये ओव्हर स्मार्ट माणूस कधीही चीफ मिनिस्टर बनू शकला नाही आणि विश्वजितही बनू शकला. किशोरजी काय वाटतं? 70चा राजा 70च्या बाहेर विश्वजित कधीच विचार करत नाही. त्यामुळे विश्वजितची स्टेट वाईड लिडरशिप ही कुणालाही मान्य होणार नाही. तो 70चाच राजा राहणार आहे. बस. Forever CM. चला, एकंदरीत आपण गोव्याच्या राजकारणाविषयी खूप चर्चा केली आहे, थोडी गंभीर चर्चा केली आणि इतर मुद्द्यांनाही आपण स्पर्श केला. सगळ्या मुद्द्यांची इथे आपण चर्चा केली. गोव्याच्या पत्रकारांना काय वाटतं? कारण या सगळ्या लोकांना दे आर शार्पेस्ट माइंड्स ऑफ गोवाज जर्नलिझम. त्यांनी इतकी वर्ष गोव्याचं राजकारण बघितलं आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण त्यांचं मत जाणून घेतलं. त्यांचे कान जमिनीला आहेत, काय घडतंय नक्की भूगर्भाखाली कुठल्या प्रकारचे संकेत येतात त्यांना ते माहिती असतं. इतकी वर्षाचं गोव्याचं राजकारण बघितलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं मत जाणून घेतलं, सध्याच्या परिस्थितीत काय ओपिनियन पोल आहे तोही जाणून घेतला. गोव्याचे हे सगळे पत्रकार या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झाले. किशोर नाईकगावकरजी, संदेश प्रभुदेसाईजी आणि प्रमोद आचार्य, तुमच्या तिघांचे खूप खूप आभार. साहिल, तुझेही आभार या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. मुंबई तकवर आम्ही अशाच प्रकारे गोव्याच्या निवडणुकांबाबत चर्चा आपल्यासाठी घेऊन येत राहू, विश्लेषण घेऊन येत राहू. त्यासाठी तुम्ही बघत राहा मुंबई तक. मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ट्विटर आणि फेसबुकवरती आम्हाला फॉलो करा. गोव्याच्या निवडणुकांच्या सगळ्या बातम्यांसाठी बघत राहा मुंबई तक. देव बरे करो.